एक व्हॉट्सअप स्टेटस वादाचा ठरला आणि भर लग्न मंडपामध्ये हत्याकांड घडलं। धुळ्यातल्या पिंपळनेरमध्ये लग्नाच्या आदल्या दिवशी रक्तरंजित संघर्ष झाला आणि यामध्ये तिघांचा जीव गेलाय। त्यानंतर नातेवाईकांच्या आक्रोशातच लग्न रद्द करून वधू पित्यावर मंडप सोडण्याची वेळ आली आहे। बघूयात। 18 तारीख को तुझे पता चलेगा कि डर क्या होता है। 18 तारीख को लोगों के दिल में से तेरा डर निकल जाएगा। 19 तारीख को तुझे पता चलेगा कि तुझसे टक्कर लेने वाला कोई मर्द आया है और 20 तारीख को तेरा खेल खत्म। दम है तो रोक ले। धुळ्यातल्या पिंपळनेरमधल्या या लग्न मंडपात साखरपुडा आणि हळदीच्या दिवशी रक्ताचा सडा पडला। एका स्टेटसचा वाद इतका चिघळला की गुरुवारी तिघांना एका पाठोपाठ भुसकून त्यांचा जीव घेतला गेला। जिथं अक्षता पडणार होत्या तिथं रक्ताचे डाग होते आणि सनई चौघड्यांऐवजी काळीच पिळवटून टाकणारा आक्रोश होता। या रक्तरंजित घटनेत बापलेकाचा हकनाक जीव गेला। आधीपासून असलेलं वैमनस्य स्टेटसनं आणखी भडकलं आणि हा सगळा प्रकार घडला। वधू आणि वराच्या कुटुंबियांनी गुरुवारी साखरपुडा आणि शनिवारी लग्न असा मुहूर्त ठरवला होता। त्यासाठी गुजरातच्या सोनगडमधून नवरा मुलगा वराडासह पिंपळनेरला नवरीच्या गावामध्ये आला होता। पण वराडी पिंपळनेरला येण्याआधीपासूनच काही दिवस सोनगडचा अनिल पाटील व्हॉट्सअप स्टेटसवरून आव्हान देत होता। त्याच्या याच चिथावणीखोर स्टेटसनं राडा झाला। साखरेतून साखरपुड्यासाठी आलेले वधूकडचे पाहुणे नवऱ्याच्या नातेवाईकांना भेटायला गेले। तिथं स्टेटसचा विषय छेडला गेला आणि तयारीमध्ये असलेल्या सोनगडच्या काही जणांनी थेट चाकूने वार केले। एका पाठोपाठ 5 जणांना त्यांनी भोसकलं आणि त्यात तिघांनी आपला प्राण सोडला। आम्ही तिथं भेटायला गेले तर ऑलरेडी ते तिथं आलेलेच होते, चक्कू वगैरे घेऊन खिशातून सर्व। जसे आम्ही गेलो, बसायला गेलो, तिथं बोलायला गेलो तर बोलताना आम्ही बोललो, म्हटलं भाऊ असे स्टेटस का बरं ठेवता, कोणाचं लग्न होऊ द्या असं तसा। त्यांनी मागं पुढं विचार केलाच नाही। माझा भाऊ आहे, माझ्यापेक्षा लहान सुरेश गिरी, सुपडूगिरी गोसावी, त्याला डायरेक्ट मारून टाकला। जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला, त्याला बी घाव मारला। सुरेश गिरीचा पोरगा गेला, त्याला बी घाव मारला। सुरेश गिरीचा भासा गेला सागर गोसावी, त्याला बी घाव मारला आणि माझा पोरगा गेला, त्याला बी घाव मारला। त्या लोकांनी प्लॅन वाईज हे घटना घडवली। साखरेतून आलेले 50 वर्षीय सुरेश गोसावी, त्यांचा 35 वर्षांचा मुलगा साहिल गोसावी आणि 36 वर्षांचा तरुण देवेंद्र पवार यांचा तीक्ष्ण हत्यारानं भोसकून खून करण्यात आला। याशिवाय 2 जण जखमी झाले। या सगळ्या प्रकारानं लग्न मंडपातलं वातावरण एकदम बदलून गेलं। धुळे जिल्ह्याच्या पिंपळनेर येथील नीलकंठ नगर येथे विवाहाच्या मंडपातच एक खुनी संघर्ष बघायला मिळाला। आपण याच नीलकंठ नगर परिसरात आहोत, ज्या नीलकंठ परिसरात काल लग्न विवाहाच्या पहिल्या दिवशी तुफान राडा झाला आणि मंडपातच खुनी संघर्ष बघायला मिळाला। या 3 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 4 आरोपींना आता पोलिसांनी अटक केलेली, जे गुजरात येथील रहिवासी आहेत। विशेष म्हणजे स्टेटस ठेवून चिथावणी देणारा आरोपी अनिल पाटील घटनास्थळी नव्हता। इतर आरोपींनीच हे रक्तरंजित हत्याकांड घडवलं आणि ते कारमधून गुजरातच्या दिशेनं पळून गेले। पोलिसांना हा सगळा प्रकार कळला तेव्हा महाराष्ट्र गुजरात सीमेजवळ ओटाबरी घाट परिसरात स्थानिक रहिवाशांच्या सहाय्यानं ट्रॅफिक जाम करून या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं। कांतीलाल गोसावी, जसवंत गोसावी आणि कार चालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। तर ज्याच्या स्टेटसमुळे हा सगळा प्रकार घडला ते अनिल पाटील याला गुजरातमधील सोनगडमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं। आरोपी हे सोनगडचे आहेत, तर आम्ही एक अंदाज लावला की तो सोनगड साईडच गेले असतील। त्या अनुषंगाने आम्ही कुडाशी येथे नागरिकांच्या मदतीने ब्लॉक करणे, तसेच माझी एक टीम लगेच तात्काळ रवाना केली। परंतु ते कुडाशीत काही ब्लॉक करता आले नाही, तर ओटाबारी इथे स्थानिक नागरिकांना मिळून आम्ही रस्ते ब्लॉक करून तात्काळ आरोपी ताब्यात घेतले व ज्यांनी जी रील व्हायरल केली होती तो अनिल गोसावी यालाही आम्ही गुजरात सोनगड येथून ताब्यात घेतलेले आहोत। सध्या आरोपी अटकेमध्ये आहेत। लग्नपत्रिकेमध्ये नाव नसल्यानं वाद सुरू झाला आणि पुढे स्टेटसचा प्रकार घडला अशी माहिती आता समोर येऊ लागली आहे। त्यातून हळदी आधी लग्न मंडपातच रक्तरंजित हत्याकांड घडलं। हातावर ओली मेहंदी असताना
पाहुण्यांमध्ये झालेल्या वाद आणि संघर्षानं वधूपेताला पोरीचं लग्न रद्द करावं लागलं. लेकीची पाठवणी सासरी करण्याऐवजी लग्न मंडपातून मुलीला परत घरी न्यावं लागलं. म्हटलं तर अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या वादातून 3 जीव गेले आणि 2 घरं निराधार झाली. बाप लेकाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांनी केलेल्या आक्रोशानं सारेच हळहळले. लग्न मंडपात घडलेल्या या घटनेनं पिंपळनेर हादरलाय. अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे.